कैरी खातोय। मस्त असा रोड आहे आणि इकडून मित्रांनो ही दुसऱ्या रेपलिंगची वाट आहे। तीन तोफा दिसतात तुम्हाला, मस्त अशा तोफा आहेत। आणि आपल्या मित्रांनो ही आहे दरवाजातून आल्यावर लेफ्ट साइडची कोठार आणि इथं तुम्ही बघू तिसरा गड म्हणजे किल्ले हडसर सायकलवर पूर्ण झालाय। मित्रांनो जय शिवराय। मी गडकोट मोहीम करत आहे, तुम्हाला माहीतच असेल। तर आजचा आपला आहे तिसरा किल्ला आणि त्या किल्ल्याचं नाव आहे हडसर। आत्ता मी ट्रेकला सुरुवात करतोय, तुम्हाला दाखवतोय मी खालच्या पायथ्याच्या इथं कसं आहे। आत्ता मी सायकलवरती आलोय, तर आता आपल्याला वर किल्ल्यावरती जायचं आहे। ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा। आपण पायथ्याला आल्यावरती तुम्हाला मी दाखवतो, 1 मिनिट। इथं बघू शकता तुम्ही, इथं खाली आल्यावरती तुम्हाला पेटेची वाडी म्हणून गाव लागल आणि त्या गावातनं आपल्याला हा रोडचं काम चालू आहे आता। इकडं वर जायचं आहे आपल्याला आणि इथं नाश्त्याची वगैरे उत्तम सोय आहे। चला तर मग आता वर ट्रेकला सुरुवात करूया, पुढं व्हिडिओ बघत राहा। मित्रांनो ट्रेकला सुरुवात करायच्या आधी भूक लागली होती म्हणून जेवायला थांबलो आहे इथं खाली पायथ्याला हडसरच्या। इथं काकूंचं दुकान आहे, खानावळ आहे, पवार खानावळ म्हणून। त्यांनी आपल्याला जेवण बनवून दिलं आता, ते जेवण करून आपण वर जाऊया। मित्रांनो जय शिवराय। आता सांगितल्याप्रमाणे जेवण केलं काकूंकडं आणि आता चाललोय किल्ल्यावरती। तिथून त्या ढाब्यापासून आलं की तुम्हाला अशी पाऊल वाट लागेल आणि इथं पुढं आल्यावर वडाचं झाड सांगितलंय त्यांनी। वडाच्या झाडापासून आपल्याला वरच्या साईडला जायचंय। चला तर मग जाऊया आता। आता दुपारचे वाजले 12:30, आपल्याला उन्हातच ट्रेक कंप्लीट करायला लागणार आहे, ऑप्शन नाही आपल्याकडं। चला तर मग जाऊया। मित्रांनो तिथं खाली रोडला आपल्या वडाचं झाड लागलं आणि त्या काकूंनी सांगितल्याप्रमाणे आपण वडाच्या इथून झाडाच्या इथून राईट घेऊन आलो वर। वर आल्यावर आपल्याला अशी पायवाट लागेल, तर पायवाटीने असं वर आल्यावर इथं परत सपाटी आहे आणि इकडं आपल्याला पुढं जायचंय, इकडे वर हडसर। चला मित्रांनो तिकडून वर आला ही सगळी पायवाटच आहे, तुम्हाला पायवाटेनेच वर यायचंय। वर आल्यावर इथं असं थोडं जंगलासारखं लागेल तुम्हाला, झाडं बारकी आहेत। इथून असा पायवाट आहे वर जायला, या पायवाटेतनं वर जायचंय आपल्याला। मित्रांनो ऊन लागते म्हणून मास्क वगैरे लावलंय। चला वर जाऊया। मित्रांनो थोडं पुढं आला की इथं अशी तुम्हाला शेती लागेल थोडीशी गावकऱ्यांची आणि इथं बारीक अशी विहीर आहे, जुनी विहीर आहे आणि इकडं आंब्याची झाड आहेत। तर इथून आपल्याला आता वर जायचंय या झाडांच्या इथून वर। चला मित्रांनो विहिरीपासून वर आलो, परत असं झाडी आहे आणि इकडून जायला वाट आहे। मी इथं थोडं बसलोय मित्रांनो, कैरी खातोय। मित्रांनो इथनं वर आला की ही जंगलच आहे पूर्ण, इथं जंगलाचीच वाट आहे। या जंगलाच्या वाटेतनं वर जायचंय। इकडं वर आलो की इथं पहिला बोर्ड दिसतोय, बघूया बोर्डावरती काय आहे। मित्रांनो किल्ल्याची माहिती देणारे हे बोर्ड आहेत 2, बघू शकता तुम्ही। हा एक गड आहे आणि हा एक बोर्ड आहे। चला मित्रांनो त्या बोर्डापासून वर आलो की इथं शेड आहे बारका बसायला वगैरे।
आणि इथून वर पायवाट गेली. चला तर जाऊया पायवाटेने वर. मित्रांनो तिथून वर आला त्या शेडपासनं की इथं परत एक आर्मीचं शेड असतं, तसं एक शेड आहे. आणि इकडून वर जायला वाट आहे. आणि ही वर ही दिसते ती खिंड आहे गडाची. त्या खिंडीतून आपल्याला वर जायचं आहे. चला जाऊया आता पुढं. मित्रांनो त्या आर्मीच्या शेडपासनं तुम्ही पाऊल वाटेने येऊन पोचता इथं. इकडं ह्या लेफ्ट साईडला जो रोड आला आहे तो रोड इकडं वर जातो. त्या रोडने आपल्याला न जाता तो वर रोड घेऊन येतो. तो त्या रोडने आपल्याला इकडच्या साईडला जायचं आहे वरच्या. बघा हा तो खालनं आलेला रोड आहे आणि इकडून आपल्याला वर जायचं आहे. मित्रांनो हा आहे रोड. तो मस्त असा रोड आहे आणि इकडून दिसणार हे सुंदर अशी सह्याद्री. खाली मित्रांनो बारकी बारकी गाव आहेत. इथं जंगल म्हणाय गेलं तर थोडंसंच आहे, ते पण बारकं. आणि तिकडं पलीकडं या डोंगराच्या पलीकडं आहे निमगिरी किल्ला आणि तिकडं धरण आहे. मित्रांनो पहिली रेलिंग ती संपली आणि तिकडून वर आल्यावर ही आहे दुसरी रेलिंग. इथून वर जायचं आहे आपल्याला. मस्त वाटतंय. कोणच नाही आहे किल्ल्यावर, मी एकटाच आहे. आणि ह्या खिंडीतून पायऱ्या आहेत मित्रांनो. या पायऱ्यांमधून आपल्याला वर जायचं आहे. बघा इथं मित्रांनो ही दुसऱ्या रेलिंगची वाट आहे. आणि इथून वर जाताना या पूर्वीतील कोरलेल्या ह्या दगडी पायऱ्या आहेत मित्रांनो. आत्ता फक्त नवीन ही लोखंडी रेपलिंग लावली, बाकी काय नाही मित्रांनो. हाय असा जुनाच रोड आहे. मस्त असं कातवखुरी पायऱ्या, त्यातून वर जायचे आपल्याला. मित्रांनो वर आले इथं छोटंसे गुफेसारखं. मित्रांनो हे नको आहे आपल्याला सह्याद्रीमध्ये. मित्रांनो तिथून थोडं पुढं आलो की ह्या मोठ्या अशा पायऱ्या लागतात आणि दोन खिंडे आहेत. ह्या इकडे एक डोंगर आहे, या साईडला एक डोंगर आहे आणि मध्येच ह्या पायऱ्या. आणि ह्या पायऱ्या डायरेक्ट नेऊन पोचवतात आपल्याला वर दरवाजापाशी पाहिल्या. चला तर मग आता वर जाऊन भेटूया. मित्रांनो या पायऱ्याची वाट तुम्हाला माझी दाखवली होती. त्या वाटेतून वर आलो की वर आल्या आल्या आपल्याला हा बोर्ड बघायला भेटतो. आणि या साईडला तटबंदी आहे मोठी, फ्रंटला पण तटबंदी आहे. आणि या साईडला आहे रेलिंगचा रोड. तो दरवाजापाशी घेऊन जातो मित्रांनो आपल्याला. चला तर तुम्हाला दरवाजापाशी जाऊन दाखवतो आता. मित्रांनो आत्ता आपण आलोय पहिल्या दरवाजापाशी. बघू शकता तुम्ही या साईडला. आणि मस्त असा कातवकोरीव दरवाजा. हे बघा पहिला दरवाजा आहे मित्रांनो. आणि इकडून दिसणारे निसर्ग. मित्रांनो पहिल्या दरवाज्यातनं आपण वर आलो की इथं छोटीशी अशी गुफा आहे. इथं स्टेसाठी पण होऊ शकतं पण शक्यतो करून कोण नसतं. तर इथून वर पायऱ्या आहेत अशा वर जायला. आणि वर बघूया आता काय. चला मित्रांनो बघू शकता तुम्ही वर आल्यावर मस्त इकडं माणिकडोह धरण आणि इकडं वर तटबंदी आहे. इथून जायला रोड आहे, या साईडला झेंडा आहे. मित्रांनो इथून वर आलो की आपण इकडं न जाता पहिल्यांदा या साईडनी वर जाऊया. इकडचं फिरून झालं की मग पलीकडच्या साईडला जाऊया. मित्रांनो इथं बा बारीक बारीक होल आहेत दगडांना
आणि सुंदर असा हा हडसर किल्ला. मित्रांनो, ह्या पायऱ्यांमधून तुम्ही वर आला की इथं वडाचं झाड आहे आणि इकडं आहे दुसरा दरवाजा आणि वर जायला वाट आहे, बघू शकतो तुम्ही. चला तर मग वेळ न घालवता आपण जाऊया वर. मित्रांनो, दुसऱ्या दरवाजापासून आपण आलतो आणि खतरनाक असा हा दरवाजा आहे. पूर्वीच्या काळात पण असाच असावा. चला तर मग आत जाऊया. परत मित्रांनो, हे चेकपोस्ट असायचे जुन्या काळातले, की दरवाजातनं कोण आत आलं तर पहिले इथं त्यांची विचारपूस होणार आणि मग इकडून त्यांना वर सोडण्यात येणार. अजून मित्रांनो वर आहे बघा. मित्रांनो, दुसऱ्या दरवाजामधनं वर आलो की आल्या आल्या इथं राईट साईडला पाण्याचं टाक आहे. पाणी खराब आहे आत्ता, बेडके येतात आणि आपण येऊन पोचतो टॉपला, तिकडची खालची साईड आणि इकडे वर आहे. इकडे पुढे तोफा दिसतात. चला तर मग बघूया. मित्रांनो, मगाशी दाखवलं तिकडून तुम्ही पाण्याच्या टाक्यापासून वर आला की वर आल्या आल्या हा शिवकालीन तोफा दिसतात तुम्हाला. मस्त अशा तोफा आहेत आणि आपल्या संवर्धन गड किल्ले संवर्धन जे मित्र करतात त्या मित्रांनी त्यांना अजून जपवण्याचं काम केलेलं आहे. त्या मित्रांसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनी हे केलं. आणि इकडून आता आपल्याला वर जायचं. इकडे शिव मंदिर आहे, तर बोर्ड लावलेत, आपण जाऊया तिकडे वर. आणि इथं कमानी पाण्याचं टाके दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, त्या तोफांपासनं लगेचच लेफ्ट साईडला आल्यावर इथं पाण्याचे कमानी टाक असं या पाण्याच्या टाकीचं नाव आहे. बघा, बघू शकता तुम्ही. आणि ह्या पाण्याच्या टाकीपासून पुढं आलो की एकीकडे आहे शिव मंदिर आणि एकीकडे आहे धान्य कोठार. आणि हा जो बोर्ड आहे इथं काय एवढं दिसत नाही, तरी पण आपण वाचण्याचं. इथं सरकारी वाडे असं लिहिलंय मित्रांनो. तर जाऊया आपण पहिले इकडे जाऊन येऊया, धान्य कोठार आणि शिव मंदिराकडे. कमानी टाक्यापासून तुम्ही आला की लगेचच इथं असा हा रोड आहे खाली जायला. या वाटेने खाली जायचे. आणि इथून खाली आल्यावर एका साईडला खोल दरी आहे आणि एका साईडला ही वाट गेली मित्रांनो, बघू शकता. आणि इकडं आल्यावरती हे धान्याचे कोठार आहेत जुन्या काळातले. हे बघा, इकडं एक, समोर एक आणि ह्या साईडला एक. आत जाऊन बघूया आपण. पहिलं बघूया कोण आहे का आतमध्ये, कारण की मित्रांनो निसर्गामध्ये प्राणी आहेत आपल्या, प्राणी येऊ शकतात इथं. मित्रांनो, ही आहे दरवाज्यातनं आल्यावर लेफ्ट साईडची कोठार. आणि इथं तुम्ही बघू शकता मोठी अशी ही धान्य कोठार शिवकालीन कोरलेली आहे. इथं राहण्याची पण सोय होऊ शकते मित्रांनो, पण धोकादायक आहे जरा. मित्रांनो, एवढा गारवा आहे इथं की उन्हाळा असं वाटणारच नाही. मित्रांनो, ती पहिली. इकडून आत आल्यावर ही दुसरी आहे. इथं पहिल्यांदा छोटे असं आणि इथं आतमध्ये अशा बारक्या बारक्या आहेत, बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि इकडच्या 3 झाल्या की मग या साईडला एक आहे. इथं काम चालू असावं म्हणून ठेवलं पत्र्याचं. ही बघा मित्रांनो,
इथं काम चालू असेल. मित्रांनो, तुम्ही जर वरनंही धान्य कोठार बघितलीत तर तुम्हाला वाटणार पण नाही ते धान्य कोठारी म्हणून. अशी पूर्ण दगडात कोरली आहे मित्रांनो. बघा अशी वाट आहे, वरनं असं दिसायला. हे बघा इथं खाली आहेत. पूर्वीच्या काळात अशाच बनवायचे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, इकडून ही पावलवाट आली आहे. धान्य कोठारकडून आपण आलो की इथं तलाव लागेल आपल्याला. हे तलावात आत्ता पाणी नाहीच आहे. आणि इकडून पुढं आलो की इकडच्या साईडला हे शिवकालीन प्राचीन असं मस्त असं हे शिव मंदिर आहे. तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. मस्त वाटलं इथं मंदिरात. हे बघा मित्रांनो, मस्त असं हे शिव मंदिर. हर हर महादेव. हे बघा मित्रांनो, हर हर महादेव. मित्रांनो, शिव मंदिरापासून खाली आला की इथं तुम्हाला पडलेल्या वाड्यांचे अवशेष बघायला भेटतील. बघू शकता मी पडत्या अवस्थेत सगळे. हे बघा मित्रांनो, वाडा असावा इथं पूर्वीच्या काळात. तिकडे काय नाहीये, एवढंच आहे. मित्रांनो, जय शिवराय. आणि आजचा आपला तिसरा गड म्हणजे किल्ले हडसर सायकलवर पूर्ण झालाय. आणि ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय.